एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगरांचं राज्यव्यापी आमरण उपोषण पंढरपुरात सुरू आहे। आज उपोषणाचा 8वा दिवस आहे। काल मुंबईमध्ये झालेली बैठक ज्यात मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानं समाधान न झाल्यानं धनगर समाज बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहे। आता तोडगा निघणार की उपोषण सुरूच राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धनगर समाजाच्या आरक्षणा प्रश्नाबाबत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचं शिष्टमंडळ यांच्यात ही चर्चा झाली। यामध्ये कायद्याच्या चौकटीतून आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यासोबतच तातडीनं नवीन समिती तयार करण्याच्या सूचनाही केल्या। मात्र तरीही पंढरपुरातील धनगर समाजाचं उपोषण सुरूच राहणार आहे। दरम्यान धनगड आणि धनगर हा एकच शब्द आहे, त्याबद्दल नवीन समिती 4 दिवसात मसुदा तयार करेल अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। तर पंढरपुरात धनगर उपोषणस्थळी ऐतिहासिक निर्णय होणार आहे। आज दुपारी 4 वाजता धनगर बांधव मोठा निर्णय घेतील। यासाठी आजची बैठक ही महत्त्वाची आहे। मात्र सरकार नव्हे, समाजानं सांगितलं तरच उपोषण सोडू असं विधान उपोषणकर्त्यांनी केलंय। याबाबत धनगर उपोषण करणारे बांधव या सर्वांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पंढरपुरात समाजाचं सलग 8व्या दिवशी आज उपोषण सुरू आहे आणि आजच्या दिवशी या उपोषणाचा तोडगा निघणार आहे। काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। या बैठकीनंतर सरकारमधलं शिष्टमंडळ, सरकारचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ अधिकारी हे येऊन या धनगर उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार आहेत। यानंतर आज दुपारी धनगर समाजाची बैठक होईल आणि यानंतरच या उपोषणाची पुढील दिशा ठरणार आहे। मात्र या सर्व एकंदरीत कालच्या झालेल्या बैठकीबाबत जरी उपोषणकर्ते समाधानकारक नसले तरी मुंबईवरनं येणाऱ्या शिष्टमंडळावर त्यांची पुढची भूमिका ठरणार आहे। या सगळ्यात अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न, परत एकदा समिती, परत एकदा डच आणि रची समिती, नवीन समित्यावर किती दिवस चालणार? खऱ्या अर्थानं परवा इथं शासनात शिष्टमंडळ आलं। त्या शिष्टमंडळाच्या अंतर्गत कालची मीटिंग धनगर समाजाची झाली। या मीटिंगला धनगर समाज सर्वच म्हणजे मंचाचे अधिकारी असतील किंवा धनगर समाजाचे पदाधिकारी असतील, आमदार, खासदार, त्यानंतरनं इथले जी काय आमची समन्वय समिती होती ते सगळे तिथं हजर होते। तब्बल 2-3 तास ही मीटिंग चालली होती, जसं त्यांना आम्हाला फोनवर सांगितलं। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चर्चा सकारात्मक झाली, पण आपल्यालाही माहिती आहे की किती सकारात्मक असते आणि किती काय असते। परंतु आज ते 11-12च्या दरम्यान जी आमची कमिटी गेली होती तिथं येईल। त्यानंतर आम्ही 4 वाजता समाजाची मीटिंग बोलवली आहे आणि त्या समाजाच्या मीटिंगमध्ये पुढं आता काय करायचं याच्यावर चर्चा होईल। साधारणपणे जर पाहिलं तर कालच्या बैठकीमध्ये अनेक राज्यातले जे नेते होते, धनगर समाजाचे नेते, ते देखील मुंबईमध्ये उपस्थित राहिले होते। जे नेते पंढरपूरकडे फिरकले सुद्धा नाही, पण ते नेते बैठकीला होते। अशा नेत्यांनी खरं तर सरकारकडून जे आश्वासन मिळते ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे का नाही? नक्कीच जे नेते बैठकीला उपस्थित होते ते इकडे फिरकले नाही फिरकले त्याबद्दल आम्ही समाज बांधव आमच्या नेत्याविषयी काहीच बोलणार नाही। त्यांनी आत्मपरीक्षण करायचं। फक्त आमची इच्छा एवढीच उपोषणकर्त्यांची, आज 8वा दिवस आहे, अतिशय जीव व्याकुळ झाला आणि संपूर्ण धनगर समाजाच्या बांधवांचं लक्ष लागलेलं आहे हे उपोषणाकडे की इथं निर्णय काय होतो। आम्हाला समन्वय समिती आमची जी चर्चा करायला गेली त्यांच्याशी आमची अजून चर्चा झालेली नाही, परंतु मीडियाच्या माध्यमातून आम्ही ज्या बाईट ऐकल्यात तर त्यावरून पुन्हा एकदा असं लक्षात येतं की सरकार परत एकदा आमची दिशाभूल करू इच्छिते। तुमच्यासोबत चर्चा करायला हवी होती का? कारण कालही इथे घोषणाबाजी झाली की मुख्यमंत्र्यांनी इथे यायला पाहिजे। महाराष्ट्रातल्या जनते, माझ्या धनगर समाज बांधवांना माझा सर्वप्रथम जय मल्हार। खरं म्हणजे मी माझ्या समाजाला सांगू इच्छितो की बाबा हो, तुम्ही इथं पंढरपूरच्या नगरीमध्ये या, उपोषणस्थळीमध्ये तुमचं योगदान द्या। योगदान दिल्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार येतो।